नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 29 जुलैचा भाग खूपच धमाकेदार आणि मजेदार झालेला बघणार आहोत. कारण वारीत निघालेल्या अवनीला विठुरायाने मोठा संकेत देताच अवनीची पावलं पोचली दांगटांच्या घरात. तर अवनीला घ्यायला आलेल्या मोटू विवांची कशी फुल कॉमेडी झाली हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे बरं का. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता अवनी बॅग घेऊन त्या घरमालकाच्या घरासमोर आलेली असते. अवनी पटकन पहिल्या पायरीचं दर्शन घेते. देवी आई, आज ना नवीन सुरुवात करते, नाही म्हणजे खूप दिवसातनं मी एकटी राहण्याची हिंमत करते. जरा भीती वाटते, अगदी मन घाबरल्यासारखं झालंय बरं का देवी आई. पण कसं आहे ना, मला सुरुवात तर करावीच लागेल की नाही. त्यामुळे देवी आई प्लीज तू माझी साथ देशील ना देवी आई. दे ग प्लीज, मला हिंमत दे. मला एकटं राहायचे, माझं स्वप्न पूर्ण करायचे. असे म्हणत अवनी आता पायऱ्या चढते आणि लगेच आनंदाच्या भरातच आता बेल वाजवते. तेव्हा लगेच आता पटकन तो घर मालक खिडकीतनं डोकावून बघतो. तेव्हा त्याला अवनी दिसते. तो पटकन दरवाजा उघडून बाहेर येतो आणि लगेच आपल्या खिशातनं 4,000 रुपये काढतो, जे अवनीने रूमचा ॲडव्हान्स म्हणून त्याला दिलेले असतात. तेव्हा लगेच आता अवनीला धक्का बसतो. कसले पैसे देतायत तुम्ही? त्यावर लगेच तो घर मालक म्हणू लागतो, हे बघा, तुमचा हा ॲडव्हान्स तुमच्याकडेच ठेवा. तुम्हाला इथे रूम भेटणार नाहीये, तुम्ही जाऊ शकता. अवनीला धक्का बसतो. अहो, असं कसं तुम्ही व्यवहार मोडू शकता? काल आपलं ठरलं होतं ना. मग मी आज सगळं सामान घेऊन घर सोडून आले इथे राहण्याच्या भरोशावर, आणि अचानक तुम्ही असं मला नाही कसं सांगू शकता? हे बघा, तुम्ही असा व्यवहार तोडू शकत नाही. आपलं फायनल झालंय ना. तर लगेच आता तो घर मालक म्हणू लागतो, जमणार नाही, मी तुम्हाला रूम देणार नाही. सांगितलेलं कळत नाही? निघायचं इकडनं. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, 1 मिनिट, हे बघा, तुम्हाला अजून वाढव पैसे हवेत का? तुम्ही 10,000 बोलला होता ना आधी. 8,000 कमी वाटत असेल तर मी 10,000 देते. प्लीज असं नका करू, मला राहू द्या इकडे. त्यावर लगेच त्या घरमालकाच्या मनात राजाची भीती. जर त्या पोरीला इथे ठेवून घेतलं तर छत्री डोळ्यात घाली ना, खून करेन. आधीच मी 2 मर्डर केलेत, 3रा मर्डर तुझा होईल. त्यामुळे घरमालक अगदी धांदारलेला. तेव्हा तो साप नकार देतो. अहो, 2,000 काय, तुम्ही किती बी पैसे वाढून दिले ना तरी बी मला तुम्हाला रूम द्यायची नाहीये. चला निघा इकडनं. तो लगेच आतमध्ये जातो. आता अवनी लगेच दरवाजा लोटण्याचा प्रयत्न करते. हे बघा मालक, असं नका करू. अहो, आपला व्यवहार झालाय की नाही. मी एक्स्ट्राचे 2,000 लगेच देते. हवं तर 1 महिना जाऊ द्या, मी तुम्हाला आणखीन जास्तीचे पैसे देईल. पण 1 महिन्यासाठी मला ठेवून घ्या ना प्लीज. असा नकार देऊ नका. मी तुम्हाला हवे तर वाढव पैसे द्यायला तयारी लगेच देते. त्यावर तो घर मालक म्हणू लागतो, ए बाई, तू लाखो रुपये जरी आणून दिले ना वाढव, तरी पण नकोय मला तुझे पैसे. मला तुला रूम द्यायचीच नाहीये. तू निघ इकडनं. सांगितलेलं कळत नाही? असे म्हणत आता पटकन त्याने अवनीच्या तोंडावरती दरवाजा बंद केलेला असतो. अवनीच्या डोळ्यातनं आता खळाखळ पाणी येऊ लागतं. आता तिला खूप वाईट वाटतं, कारण खूप दिवसांनी तिने हिंमत केलेली असते, दांगटांचं घर सोडलेलं असतं, आणि आता इथे आल्यानंतर तिच्या राहण्याची गैरसोय झाल्यामुळे तिला खूप वाईट वाटतं. अवनी आता तशीच दबक्या पावलांनी राजाकडे माघारी निघालेली असते. त्याच वेळेस आता इकडे राजा मात्र अवनी मॅडमची वाट बघूनच असतो, कारण हा सगळा डाव त्यानेच आखलेला असतो ना. या विचित्र घरमालकाला चांगलीच त्याने कुत्रासारखी धुलाई करून अक्कल शिकवलेली असते. राजा आता वाट बघत असतानाच त्याला अवनी मॅडम दिसतात येताने. राजा तर लय खुश होतो. देव्याई पावलीवर का, असे म्हणत आता राजा लगेच आपली ॲक्टिंग सुरू करतो. त्याच वेळेस इकडे आता मित्रांनो, आता पाण्याच्या गॅरेजवरती संब्याने फोन करून धन्याला बोलावलेलं असतं. धन्या येतो तेव्हा संब्या लगेच पाण्याला खुणावतो, पाण्यादा, धनेश आलाय बरं का. आता या पाण्याने आणि संब्याने मिळून धन्याची चांगलीच मज्जा घ्यायची आणि त्याचा वापर करवण्यासाठी त्याला इकडे बोलावलेलं असतं. आता लगेच धन्या म्हणू लागतो, ए पाण्यादा, कशाला बोलावलंय मला फोन करून गॅरेजवरती? काय काम होतं सांग लवकर. त्यावर पाण्या म्हणू लागतो, धन्या बाळा, झाला तुझा पेपर? कसा गेला तुला पेपर? तेव्हा धन्या म्हणू लागतो, ए पाण्यादा, हे विचारायला तुम्हाला इकडे बोलावलंय? अरे घरी आल्यावर विचारायचं की, एवढं काय अर्जंट होतं?
त्यावर पाण्या म्हणू लागतो, अरे तसं नाही, त्या दिवशी तुला मला 40 रुपये द्यायचे होते ना, मग ते 40 रुपये द्यायचे म्हणून मी तुला इकडे बोलावलोय. तेव्हा धन्या खुश होतो. पाण्यादू, तुम्हाला खरंच 40 रुपये देणार? तेव्हा पाण्या म्हणू लागतो, हो, आता तुझे पैसे तुला नाही देणार तर कुणाला देणार? धर. अरे देवा, पण 40 तर सुट्टे नाही आहे रे, हे तर 100 आहे. त्यावर धन्या म्हणू लागतो, दादा, अरे मग तू ऑनलाईन मार की माझ्या फोनपेवर, मला चालेल ऑनलाईन, मार पटकन. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, संभ्या, माझा मोबाईल आण, याला ऑनलाईन पेमेंट करतो मी. त्यावर संभ्या म्हणू लागतो, पाण्यादा, नाही होऊ शकत, तुमचा मोबाईल कुठे नाही ते. तेव्हा लगेच आता पाण्या तर डोक्याला हात लावतो. या पायलीने ना नुसता डोक्याला ताप केलाय, हिच्यामुळे ना सगळं घडतंय. माझा फोन माझ्याकडं नाही, सगळे प्रॉब्लेम वाढायलेत, माझ्या डोक्याला लय ताप झालाय या पायलीमुळे. आणि एकतर माझा फोन तिच्याकडनं मला घ्यायचा आहे, पण कुठे जाऊन कलमडली, येतच नाही आहे इकडे. 2 दिवस झाले, सारखा डोक्याला ताप झालाय, माझा फोन मला हवा आहे. तेव्हा लगेच आता संभ्या म्हणू लागतो, हो ना, पायल वहिनी कुठे गायब झाल्यात ना, कुणास ठाऊक. त्याच वेळेस आता लगेच धन्या म्हणू लागतो, पाण्यादा, अरे एवढाच प्रॉब्लेम झालाय तर मग तिचा फोन तू देऊन टाक, तुझा घेऊन टाक. त्यावर पाण्या म्हणू लागतो, तसंच करायचंय रे भावा. अरे पण बघ ना, ती ना दिसत नाहीये, कुठे भेटत नाहीये, आणि आता तिच्यामुळे एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यावर संभ्या म्हणू लागतो, हो ना, मालकांचे फोनवर फोन येत असतील, पाण्यादाला शिव्या घालत असतील दांदा बसलाय म्हणून, त्या शिव्या ऐकायला बी फोन नाही आमच्याकडे. त्यावर पाण्या म्हणू लागते, संभ्या, डोक्यात पाना घाली ना, हे असलं काय बी नाही आहे. अरे माझ्या भावाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे, पण त्या पायलीमुळे ते अडकून पडलंय ना, याचं मला जास्त वाईट वाटतंय. त्यावर लगेच आता पाण्या तिथे सोप्यावरती खूप टेन्शनमध्ये विचार करत बसलेलो असतो. तेव्हा लगेच संभ्या म्हणू लागतो, पाण्यादा, माझ्याकडे ना एक भन्नाट आयडिया आहे, आपण ती वापरायची का? तेव्हा धन्या म्हणू लागतो, कुठली भन्नाट आयडिया, मला बी कळू द्या की. त्यावर संभ्या म्हणू लागतो, कसं आहे ना पाण्यादा, एखाद्या मुलीने जर तुमची गर्लफ्रेंड म्हणून तुमच्या मोबाईलवरती पायलीला फोन केला आणि तुमच्यावरती तिचं किती प्रेम आहे हे पायलीला सांगितलं, तर पायली भडकेल ना. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, त्याने काय होणार आहे? तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, होणार, 100% पाण्यादा, ती पायली धावत येणार आणि तुझा मोबाईल तुझ्या थोबाडावरती फेकून मारणार. तेव्हा पाण्या खुश होतो, खरंच असं होणार? मग मग आपण तसं करूया ना संभ्या. अरे पण आपल्याकडे पोरगी कुठे, आपण पोरगी कुठनं आणणार आणि तिला फोन कसा लावणार? त्यावर संभ्या म्हणू लागतो, हो ना, तो लय मोठा प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे पोरगी नाही ना, पोरीचा आवाज कोण काढणार? त्याच वेळेस पाण्याचं आणि संभ्याचं लक्ष धन्याकडे जातं. धन्या आता दोघांकडे बघतो, तुमचे इशारे क्या कह रे, इधर क्यों देख रहे हो मेरे ऊपर, असे म्हणत आता धन्याला जरा गडबड वाटायला लागते. तर इकडे आता अवनी आपल्या दिशेने येते. हे बघताच राजाने आपली ॲक्टिंग सुरू केलेली असते. राजा पटकन खिशातनं मोबाईल काढतो. हो हो हो, तुम्हाला ड्रायव्हर हवा आहे ना, कुठे जायचंय, कुठे सोडायचंय, अशा आता त्याच्या खोट्या गप्पा चालू असतात. तेवढ्यात तो पाठीमागे वळतो. अवनी मॅडम, तुम्ही तुम्ही इथे काय करताय, भेटली का रूम, काय झालं, तुम्ही रडताय का? त्यावर अवनी म्हणू लागते, राजा, नाही भेटली रूम. तेव्हा राजा खुश होतो, नाही नाही म्हणजे नाही भेटली का? काय बोलला तो माणूस, नाही दिली का त्याने, पैसे परत केले का? त्यावर अवनी म्हणू लागते, हो, त्याने व्यवहार मोडलाय, माझे ॲडव्हान्सचे पैसे परत केले. तेव्हा राजा म्हणू लागतो, बरं झालं, पैसे परत दिले. अवनीला धक्काच बसतो, राजा. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही म्हणजे व्यवहार तर मोडलायच आहे ना, पण असा कसा व्यवहार मोडू शकतो तो? त्यावर अवनी म्हणू लागते, राजा, कदाचित त्या माणसाला कोणी धमकावलं असेल का, कोणी त्याला धमकी दिली असेल का, म्हणून तो असा वागला असेल का? त्यावर राजा म्हणू लागतो, छे हो मॅडम, तो माणूसच नालायक आहे, 1 नंबरचा भामटा, त्याला कोण कशाला धमकावेल? त्यावर अवनी म्हणू लागते, कदाचित माझ्या दादाने तर त्याला धमकावलं नसेल ना. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, तुमचा दादा? नाही हो, तो कशाला असं करेल? त्यावर अवनी म्हणू लागते, हो ना, त्याला जर माहिती पण नव्हतं की मी तिकडे राहायला जाणार आहे, मग कुणाला माहिती होतं? आता राजाला जरा डाऊट येतो, अवनी मॅडमची शंका माझ्यावर येणार तर नाही ना, आता हा डाऊट काढून टाकावा लागेल. तेव्हा लगेच आता राजाचा कॉन्फिडन्स अतिच धावू लागतो. मॅडम, तो माणूस जो कोणी असेल ना, त्याला मला भेटायचं आहे, त्याने असा कसा तुमचा व्यवहार मोडला,
त्याला ना दाखवतोच. आता ना त्याची अशी गचांडीच पकडतो. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, राजा कशाला? हे बघ नको, उगाच भांडणाचे राडे नको करू. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही नाही मॅडम, तुम्हाला डाऊट आलाय ना, कोणीतरी मुद्दामून त्याला धमकावलंय म्हणून त्याने हे केलंय. आपण तो डाऊटच क्लिअर करू, चला पटकन. आता राजा लगेच अवनीला गाडीवरती बसवतो आणि त्या घरमालकाकडे निघालेलो असतो. तर इकडे आता धन्या म्हणू लागतो, ए सांभ्या, ए पाण्यादा, मी काही पोरगी नाही आहे आणि मी तुमच्या झाशात फसणार नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यावर पाण्या म्हणू लागतं, धन्या तू पोरगी नाही आहे, पण पोरीचा आवाज तुला काढता येतो ना. अरे आम्हाला माहिती आहे तुला वेगवेगळ्या प्रकारचे पोरींचे आवाज येतात. चल ना, आमची मदत कर ना. त्यावर धन्या उठतो, जमणार नाही. हे बघा, तुम्ही माझ्या कलेचा अपमान करताय, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा लगेच आता धन्या निघालेलो असतो. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, पनीर राईस पेट. आता लगेच संभ्या म्हणू लागतो, आणि मंचुरियन प्लेट मस्त तडका मस्त मस्त असा बार होईल ना. त्यावर लगेच आता धन्या खुश होतो, अरे बापरे, पनीर राईस आणि मंचुरियन, पण मी हाफ नाही घेणार, फुल प्लेट घेणार. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, चालेल की. त्यावर धन्या म्हणू लागतो, पण मला माझे 40 रुपये पण लागतील ना, लक्षात ठेवा. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, देतो की, पण चल ना तेवढा एक कॉल कर ना पायलीला. आता लगेच IT मध्ये धन्या सोप्यावरती बसतो, पण मोबाईल कुठे, कुणाच्या फोनवरनं फोन करणार. संभ्या पटकन खिशातनं मोबाईल काढतं. हे बघा, दुसरं सिम टाकून आणले बरं का, घ्या. आता या अननोन नंबरवरनं धन्याने आता पाण्याच्या मोबाईलवरती फोन लावलेला असतो, जो पायलीकडे असतो. आता इकडे पायली विचार करत बसलेली असतानाच फोन वाजू लागतो. त्याच वेळेस आता इकडे धन्याने तोपर्यंत असा राग काढायला सुरुवात केलेली असतो, म्हणजे आवाजाची सेटिंग लावत असतो. तेवढ्यात लगेच आता असा पोरासारखा आवाज निघताच आता संभ्या आणि पाण्याला धक्का बसतो. ए तू असल्या आवाजात बोलणार आहे का? त्यावर धन्या लागते, स्वर असतात ते, गप्पा बसा, तुम्हाला काही माहिती ना ठाऊक ना, मग गुपचूप ऐका. आता इकडे पायली फोन उचलते. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, हॅलो पानुप्री, तू कशी आहेस? मैं ना बहुत इकडे खुश हो, क्योंकि हमारे यहाँ खूब बारिश हो रही है और मुझे तुम्हारी बहुत याद आ रही है पानुप्री. मेरी जान, तुम किधर हो? तुम आओ ना मेरे पास, हम दोनों बारिश में भीग जाएंगे, खूब मजा मस्ती करेंगे. आओ ना, मैं तुमसे बहुत प्यार करती हूँ. आता मात्र धन्याने बरोबर मुलीचा आवाज काढलेला असतो, पानू मेरी जान, तुम किधर हो? आता मात्र पायलीला लय राग येतो. पायली लगेच रागाच्या भरात ओरडतच म्हणू लागते, लुबरे, तू कोण आहे ग माझ्या पानूला फोन करणारी? आणि तुझं कसलं आलंय त्याच्यावरती प्रेम? खड्ड्यात गेलं तुझं प्रेम. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, पानू माझी पानुप्री कुठे? ही कोण आहे? माझ्या पानूकडे दे. पानू माझं जानू आहे, माझं त्याच्यावरती प्रेम आहे. तू एक बाई असून दुसऱ्या बाईला समजून घेऊ शकत नाही का? प्लीज मेरे पानू को फोन दो. त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, कट कर तुझा फोन. आता पायली फोन कट करते. पानूचं खरंच कुणावर तरी प्रेम आहे असे म्हणत पायली आता रडू लागते. त्याच वेळेस आता धन्या म्हणू लागतं, फसली पायल वहिनी, फसली, रडायलाच लागली की रे. त्याच वेळेस धन्या आणि संभ्या एकमेकांच्या हातावरती टाळ्या देतात, जमला ना, मस्त भारी जमला ना फोन केलेला. त्यावर पाण्या म्हणू लागतो, वा धन्या, एक नंबर काम केले, सॉलिड, कसल्या भारी पोलीचा आवाज येतो रे तुला. पण आता लय मज्जा येणार आहे. आता पायली रडतच बोंबलतच इकडे येणार. एक नंबरची येडी पायली ती. त्यावर लगेच संभ्या म्हणू लागतो, पण धन्या, पायल वहिनी नाराज झाले असतील ना, वाईट वाटलं असेल ना त्यांना. तेव्हा धन्या म्हणू लागतो, हो ना, आपण फसवलंय ना त्यांना. त्यावर पाण्या म्हणू लागते, ए झिरो डोक्याच्यानं, उगाच त्या मेंटल पोरीसाठी ना वेळ व्हायला घालू नका. एक नंबरची वेडी ती, येऊ दे आता तिला, तिच्याकडनं ना माझा फोनच घेतो आता मी. असे म्हणत आता तिघेही जोरजोरात हसत असतात. तर त्यानंतर इकडे आता राजा त्या घरमालकाच्या घराजवळ आलेला असतो. आता लगेच राजा अगदी स्टाईलमध्ये गाडीवरनं उतरतो. मॅडम आता त्याची गचंडी पकडणार, आता मी त्याला सोडणार नाही. आता लगेच राजा पटकन बेल वाजवतो. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतो. आता लगेच राजा थोडासा डगचगतो, मॅडम कुत्रा नाही आहे, बेलचा आवाज येतो, घाबरू नका. त्यावर अवनीला धक्का बसतो, तुला कसं माहिती हा बेलचा आवाज आहे म्हणून?
आता राजा लगेच शब्द फिरवतो, मॅडम माझ्या मित्राकडे पण अशीच बेल आहे ना कुत्र्याच्या आवाजाची, आणि कुत्र्याचा खरा आवाज थोडा वेगळा असतो, हा लगेच ओळखू येतो ना, म्हणून बोललो मी. त्याच वेळेस तो घर मालक खिडकी उघडतो, कोण आहे? तुम्ही तुम्ही इथे का आलाय? तेव्हा राजा म्हणू लागतो, दरवाजा उघडा, पटकन दरवाजा उघड, नाहीतर असा हानीन ना दरवाजाच तोडून टाकेल. त्यावर तो मालक म्हणू लागतो, नाही नाही नको, दरवाजा नको तोडू, मी उघडतो. दरवाजा उघडताच आता राजा धावतच त्याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर येतो, व्यवहार मोडतो, रूम द्यायला नकार देतो, पैसे मागे देतो, तुला सोडणार नाही आता. त्यावर लगेच तो घर मालक तुम्ही तर, त्यावर राजा म्हणू लागतो, तुम्ही तर काय, तुम्ही तर काय. राजा त्याला डोळ्यात चिमकावतो, गप्पा बाईस काही सांगू नको, तुम्ही तर काय, आपली पहिली भेट आहे ना, मग आपण पहिल्यांदा भेटतोय ना. तेव्हा तो घर मालक म्हणू लागतो, हो पण मला नाही द्यायची रूम. त्यावर राजा म्हणू लागतो, रूम द्यायची नाही, मग आधी व्यवहार करतोच कशाला, तुला ना असा ठेचून काढतो ना आता. त्यावर तो घर मालक म्हणू लागतो, तुम्ही अशी माझ्या घरात येऊन दमदाटी करू शकत नाही, मी पोलिसांना बोलवेला. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, राजा राजा सोड ना, हे बघ पोलिसांचे राडे नको, त्यांचं घर आहे, कुणाला ठेवायचं कुणाला नाही ठेवायचं त्यांचं ते बघून घेतील, जाऊ दे ना, त्यांना नाही द्यायची ना रूम. त्यावर राजा म्हणू लागतो, असं कसं देणार नाही, एक नंबरचा नीच आणि नालायक फालतू माणूस आहे हा, यांनी काय काय केलंय ना हे ना मला चांगलंच माहिती आहे, लोकांना फसवतो. हे बघ इथून पुढे मुलींना फसवणं बंद करा, हे असले व्यवहार करतो आणि नंतर नकार देतो. ती बाहेर जी प्लेट लावली ना, फक्त मुलींसाठी रूम भाड्याने देणे, ती काढून फेकायची आणि तिथे लिहायचं फक्त मुलांसाठी रूम देणार, आणि इथून पुढे फक्त पुरुषांना रूम द्यायची, नाहीतर असा ठेचेन ना तुला. त्यावर लगेच तो घरमालक म्हणू लागतो, नाही 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 देणार मुलींना रूम, माफ करा मला. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, राजा राजा जाऊ दे ना, त्यांचं घर आहे की नाही, चल आपण जाऊया दुसरीकडे, चल राजा. अवनी आता बॅग घेते आणि लगेच दोघेही तिकडनं निघालेले असतात. राजा अगदी खुश असतो, कारण आता अवनी मॅडमच्या नजरेतही तो हिरो झालेला असतो आणि अवनीला त्याचं सत्यही समजलेलं नसतं. दोघेही निघालेले असतात. दोघे आता तिकडनं गाडीवरती बसून निघून जातात. त्याच वेळेस आता लगेच इकडे मोटू, विवान, महेश आणि दत्त्या धावतच त्या घरमालकाच्या घरात अगदी एंट्री करतात. अगदी एखाद्या इन्क्वायरी ऑफिसरसारखी धाडच टाकतात. तिघेही आता सगळीकडे अवनीला शोधू लागतात. त्या घरमालकाचं तर डोकंच बंद पडतं. पोलिसांसारखे माझ्या घरावरती धाड काय टाकताय तुम्ही, कुणाला शोधताय? तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, ती पोरगी कुठे, अवनी कुठे, ती पोरगी कुठे? त्यावर तो घरमालक म्हणू लागतो, कुठली पोरगी, मला ठाऊक नाही आहे. आता लगेच विवान त्याला सोप्यावरती ढकलून असा खाली बसवतो. मोठ्या लवकर सांगा, अवनी कुठे, ती इथे राहायला आली ना, कुठे ठेवलंय तिला, लवकर सांग. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, घाऱ्या लवकर बोला, तिकडे बॉडी बघतोय ना, बॉडी बघ बॉडी. अरे बटनाच्या आत बसत नव्हती ती बॉडी, पण बळबळ बटणं लावून बसवली. जर ती बटणं फटाफट तुटली ना, तुला असा पटापट मारेन ना तो बॉडी बिल्डर, लय सनकी डोक्याचा या. तो दिसतोय ना तुझ्यासमोर, मोटू विवान. अरे तुटे हुए दिल का आशिके हो, ती अवनी कुठे सांग लवकर, नाहीतर बटणं तुटेल आणि बॉडी बाहेर येईल आणि असा भुगा करेन ना तुझा. आता लगेच महेश आणि हा विवान या दत्त्याकडे बघूच लागतात, कारण या दत्त्याने या मोटू विवानची चांगलीच फुल कॉमेडी केलेली असते. मित्रांनो खरंच खूपच हसायला येतं बरं का. तर त्याच वेळेस आता तो घरमालक म्हणू लागतो, जो येतोय तो माझीच कॉलर पकडतोय, मलाच मारतोय, ती पोरगी इथे आलेली नाहीये आणि मला का मारताय तुम्ही? त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, जो तो येतोय म्हणजे आधी कोणी आलं होतं का, कोणी मारलंय तुला सांग, नाही तर तुझे दातच बाहेर काढेल. त्यावर लगेच तो घरमालक म्हणू लागतो, आला होता एक पोरगा, आला होता, त्याचं नाव माहिती नाही, पण लय मारून गेला, छत्री घेऊन आला होता, मला बोलला की छत्री डोळ्यात घालीन, जर त्या पोरीला इथे राहायला दिले ना रूम तर तुझा मर्डर करेल. आधीच त्याने 2 मर्डर केलेत, आता माझा 3रा करणार होता, म्हणून मी तिला इकडनं हकललंय. त्यावर लगेच दत्त्या म्हणू लागतो, कोण होता तू नेमकं? त्यावर लगेच तो घरमालक म्हणू लागतो, त्याचं नाव माहिती नाही, पण कदाचित त्या अवनीचा नवराच होता, तू मला सांगत होता ती माझी बायको आहे. तेव्हा लगेच दत्त्या म्हणू लागतो, बघा देशमाने, त्या राजाने मारलं याला इथे येऊन, राजाने तिला इकडनं जबरदस्तीने नेलंय, आपल्याला काहीतरी करावं लागेल. आता महेश, विवान सगळेजण विचारात पडलेले असतात. तर इकडे अवनी आता राजाला थांबवते, राजा थांब, मी कुठे जाणार आहे आता,
मला काहीच सुचत नाही आहे, मी कुठे जाऊ. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम अहो असं काय करताय, तुमचं हक्काचं घर आहे की. तेव्हा अवनी म्हणू लागते, माझं घर. त्यावर राजा म्हणू लागतो, आपलं घर. हे बघा, तुम्ही संकोच बाळगू नका. दुसरीकडे राहायची सोय होईपर्यंत तुम्ही आमच्या घरात राहू शकता. चला बरं पटकन. अवनी गाडीवरती बसते. दोघेही निघालेले असतात. त्याच वेळेत आता रस्त्यात त्यांना पालखी भेटते. आता सगळे वारकरी वारीला निघालेले असतात. विठुरायाचं आता दर्शन झालेलं असतं. दोघेही आता गाडीवरनं हात जोडून विठुरायाचं पालखीतलं दर्शन घेतात. त्याच वेळेस अवनी मनाशीच म्हणू लागते, विठुराया, कळत नाहीये रे, मी आता कुठे जाऊ, काय करू. माझ्या आयुष्यात ना नेमकं काय घडतंय ना मला सुचत नाहीये. त्यामुळे विठुराया, आशीर्वाद दे आणि मला काहीतरी संकेत दे. हे बघ, इथून पुढचं माझं आयुष्य, माझं ध्येय, माझं स्वप्न आणि माझी पावलं ही सगळी आता तुझ्या भरोशावर. आता तू मला जिकडे नेशील तिकडेच मी जाणार आणि तोच मार्ग स्वीकारणार, असं आता अवनीने ठरवलेलं असतं. आता राजा तर लय खुश असतो, कारण देवीआईच्या कृपेने अवनी मॅडमला तो घरी घेऊन निघालेला असतो ना. पालखीत आता वारकऱ्यांची गर्दी असते, दिंडी चाललेली असते. त्याच वेळेस आता अवनी अलगद गाडीवरनं खाली उतरते आणि वारकऱ्यांसोबत आता दिंडीत पायी निघालेली असते. कारण आता विठुराया ज्या दिशेने तिला घेऊन जाईल त्या दिशेने जायचं आणि तोच मार्ग अवलंबवायचा असं तिने ठरवलेलं असतं. आता सगळं काही तिने विठुरायावरती सोपवलेलं असतं. राजा आता त्या गर्दीतनं गाडी काढतो आणि सरळ पुढे निघून येतो. तेवढ्यात राजाचं लक्ष पाठीमागे जातं. अवनी मॅडम नाही. राजा गाडीत थबकतो. अवनी मॅडम कुठे गेल्या. आजूबाजूला इकडे तिकडे मागे वळून बघू लागतो. त्याच वेळेस तो पटकन आपला मोबाईल काढतो, अवनीला फोन करतो. अवनी आता फोन उचलते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम कुठे आहात तुम्ही. अहो कुठे गेलात तुम्ही. हे बघा मॅडम, कुठे सांगा बरं. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, राजा मी वारीत निघाले आणि आता तू मला शोधायला माझ्या पाठीमागे येऊ नको. त्यावर राजा म्हणू लागतो, दिंडीत. मॅडम कुठल्या दिंडीत आहात सांगा, मी लगेच येतो तुम्हाला घ्यायला. त्यावर अवनी म्हणू लागते, नाही राजा, तुला तुझ्या भावंडांची शपथ आहे, तू माझ्या मागे यायचं नाहीये राजा. आता विठुराया ज्या दिशेने माझी पावलं घेऊन जाईल त्याच दिशेने मी जाणार. बास, आता ठरलंय माझं, असे म्हणत अवनी फोन कट करते. राजाला खूप वाईट वाटतं, कारण आता भावंडांची शपथ घातली. त्यामुळे राजाला काय करावं काही सुचत नाही. अवनी इकडे आता विठुरायाचा जयघोष करत दिंडीत आता या वारकऱ्यांबरोबर पालखीच्या मागे निघालेली असते. विठुराया, आता तुलाच मला संकेत द्यायचा आहे. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता इथे दांगटांच्या घरी ती दिंडी येणार असते, म्हणून सगळी भावंडं अगदी वारकऱ्यांसारखी तयार झालेली असतात. यशोदा आणि राजा जणू जरा नाराज असतात, कारण आज सुनबाई घर सोडून गेलेली असते ना. तेवढ्यात लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, राजा आलास तू, जा पटकन सुनबाईला फोन कर. अरे सुनबाई कुठे राहिली, अरे दिंडी येण्याची वेळ झाली. तेव्हा आता राजा एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, राजा रे लाव की वहिनीला फोन. वहिनी कुठे, त्यांना बोलव की. अरे पहिल्यांदा आपल्या घरात बाईचा आशीर्वाद लागलाय आणि दिंडी येणारे, बोलव की आपल्या घरातल्या वहिनीला. त्यावर लगेच आता राजा खाली मान घालून उभा असतो. तेवढ्यात आता समोरनं दिंडी आलेली असते. आता याच दिंडीत अवनी दांगटांच्या घरी आलेली असते. आता विठुरायाने अवनीला मोठा संकेत दिलेला असतो, अवनीसाठी बनलंय फक्त दांगटांचंच घर. तर तेवढ्यात लगेच आता यशोदा म्हणू लागतो, राजा जे काही सत्य आहे ते तू सगळ्यांना सांगून टाक, आता लपवाछपवी बाद झाली. त्याच वेळेस आता राजाचं लक्ष आता या दिंडीत आलेल्या अवनीकडे जातं. आता मात्र राजा कसा खुश होणार. दांगटांच्या घरात विठुरायाच्या कृपेने पुन्हा कसा बाईचा आशीर्वाद मिळणार आणि आता हा मोठू विवान महेश पुन्हा अवनीला घेईल दांगटाच्या घरात येणार का, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.